हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। हे बघा, आपला हा नाश्ता इतका मस्त झालेला आहे, आपण बघू शकता। अगदी छान स्पॉन्जी पण झालेला आहे। करून बघा, सगळ्यांना पण अगदी खूप आवडेल। चला तर मग बघूया आपण हा कसा बनवायचा आहे ते। नाश्ता बनवण्यासाठी मी हा 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे। आपण कोणतं पण मेजरमेंट घेऊ शकता, कपाचं मेजरमेंट घेऊ शकता, वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता, पण त्याच्यानेच आपण सर्व साहित्य घ्यायचं आहे। त्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण दही घ्यायचं आहे। हे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। आता आपण हे याच्यामध्ये घालूया। दही आपण नेहमी ताजं घ्यायचं आहे, जास्त आंबट घ्यायचं नाही आहे। 1 टीस्पून आपण मीठ घालूया, 1 टीस्पून आपण साखर घालूया, कारण का दही आहे त्याच्यामुळे, आणि 1 टीस्पून आपण तेल घालूया। मी आपलं सनफ्लावर ऑइल घेतलेलं आहे। आता हे आपण चांगलं एकजीव मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण पाणी घालायचं आहे। हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आपण हे अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण हे झाकून 10 मिनिटे ठेवूया। झाकून ठेवलेलं आहे। एका प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आहे। ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या प्लेटला तेल लावलेलं आहे। पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, थोडा पुदिना घेतला आहे, त्याच्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, लिंबू, साखर आणि मीठ आणि थोडेसे जिरे। मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं घेतलेलं आहे। त्यानंतर थोडेसे जिरे घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया, थोडी आपण साखर घालूया, कारण का आपण लिंबू पिळणार आहोत त्याच्यामुळे, आणि लिंबू घेतलेला आहे ते पण आपण पिळून घेऊया। ह्या चटणीने आपल्या ह्याच्या नाश्त्याला इतकी मस्त टेस्ट येते आणि रंगसुद्धा येतो। आता हे आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये पाणी आपण अजिबात वापरायचं नाही। हे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता हे मिक्सचर बघूया। आपला रवा चांगला फुललेला आहे, पण हे थोडं मिक्सचर आपल्याला हे घट्ट वाटतंय, तर आपण थोडंसं पाणी घालूया। मी 1/4 वाटी पाणी घातलेलं आहे, किंवा जे आपण मेजरमेंट घेतलं असेल त्याच्यानुसार आपण 1/4 घालायचं आहे। हे आता चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला त्या मिक्सचरचे 3 भाग करायचे आहेत। हे 2 बाउल मी सारखं घेतलेलं आहे आणि 1 छोटं बाउल घेतलेलं आहे। तर 2 ह्याच्यामध्ये आपण सारखं मिक्सचर ठेवायचं आहे आणि 3ऱ्या बाउलमध्ये आपण ह्याच्या निम्मं ठेवायचं आहे। मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे 2 बाउलमध्ये सारखं, आणि एका ह्याच्यामध्ये थोडं घेतलेलं आहे। आता आपण काय करायचं आहे, हे इनोचं मी छोटं शॅशे घेतलेलं आहे। तर ह्याच्यातलं निम्मं जे आहे इनो, ते आपण फक्त एका बाउलमध्ये घालायचं आहे, दुसऱ्या बाउलमध्ये आपण नंतर घालायचं आहे। पहिल्या बाउलमध्ये आपण हे थोडंसं इनो घालणार आहे आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी फक्त थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे, आणि हे आपण लगेच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण लगेचच तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। सगळं एकसारखं करायचं आहे, आणि आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। वरती झाकण ठेवायचं आहे आणि आपण 3 मिनटं ह्याला स्टीम द्यायची आहे। विस्तव आपण मीडियमच ठेवलेलं आहे। आता काय करायचं आहे, जे कमी बॅटर होतं ह्या छोट्या बाउलमध्ये घेतलेलं होतं आपण ते, त्याच्यामध्येही आपण चटणी घालायची आहे। ह्याच्यामध्ये आपण चटणी घातलेली आहे, हे मिक्स करायचं आहे। ह्याच्यामध्ये इनो आपण अजिबात घालणार नाही आहोत।
3 मिनटं झालेली आहेत. विस्तव अगदी मी बारीक केलेलं आहे. आता आपण हे झाकण काढून घेऊया. आता हे बघा आपलं हे छान सेट झालेलं आहे 3 मिनटात. आता ह्याच्यावरती आपण हे जे ग्रीन बॅटर आहे ते घालूया. बॅटर आपण घातलेलं आहे, एकसारखं आपण केलेलं आहे. आता परत आपण झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं स्टीम द्यायचं आहे. आता काय करायचं आहे, हे 2 भाग आपण एकसारखे ठेवलेले होते. हा 3रा भाग आहे आपण घेतलेला. आता त्याच्यामध्ये आपण राहिलेलं इनो घालूया. थोडंसं अगदी आपण पाणी घालायचं आहे ॲक्टिवेट करण्यासाठी, अगदी 1 चमचा, आणि चांगलं मिक्स करूया. 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढूया. हे पण छान अगदी सेट झालेलं आहे. ह्याच्यावरती आता आपण हे 3रं बॅटर घालूया. यावरती आपण थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया, म्हणजे दिसायला पण अगदी छान आकर्षक दिसेल अगदी. हे बघा. आणि आता आपण झाकण ठेवूया आणि आता आपण 5 मिनटं आपण हे मीडियम विस्तवावरती स्टीम द्यायचं आहे. आता झाकण काढलेलं आहे. आपण बघू शकता इतकं मस्त झालेलं आहे. मी 5 मिनटाच्या ऐवजी 8-9 मिनटं ठेवलेलं होतं. आता हे थोडं थंड होऊ दे. आता हे थंड झाल्यानंतर आपण मस्तपैकी ह्या वड्या कापून घेतलेल्या आहे. आता आपण एक फोडणी तयार करूया. फोडणी बनवण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हिंग, मोहरी, कढीपत्ता घालायचा आहे आणि ही फोडणी आपण ढोकळ्यावरती घालायची आहे. आता आपण ही फोडणी त्याच्यामध्ये पसरवून घालूया. ही इतकी मस्त रेसिपी आहे. अगदी कोणी पाहुणे आले तर आपण बनवू शकतो किंवा इतर वेळेस पण नाश्त्यासाठी बनवू शकतो. मुलांच्या डब्यामध्ये तर ही द्यायला खूपच छान आहे. झटपट होणारी आहे आणि अशी छान. आता 15 ऑगस्ट आलेला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये पांढरा, केशरी, हिरवा रंग असं वापरून आपण हा नाश्ता असा बनवू शकतो आणि चिंचेच्या चटणीबरोबर आपण हा सर्व करू शकतो. हे बघा, आपला हा नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. वाव, हे बघा आपला हा नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. इतका मस्त झालेला आहे अगदी. ह्याच्यासाठी आपण चटणी पण बनवायची गरज नाही आहे, कारण का आपण ह्याच्यामध्ये चटणी पण घातलेली आहे. ते आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा चिंचेच्या चटणीबरोबर पण आपण हा सर्व करू शकतो. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशी छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.